दिवस, नवीन प्रवास, नवीन ठिकाण, आणखीन एक नवीन दिवसाची सुरुवात. तुळापूरला जायचंय. आता इथनं पुण्यातनं साधारणतः 25 किलोमीटर तुळापूर पडतं. मग तिकडे निघालोय. तिथे काय तर संगम आहे असं म्हणलं जाते. बघूया तिथली माहिती घेऊया, काय आहे काय नाही. नक्की त्याची सर्व माहिती सांगूया. मिसळ खाल्ली बघा, तुम्हाला दाखवतो. ओरिया मिसळ, अनलिमिटेड पाव, फक्त तुमची शेव त्याची एक्स्ट्रा चार्ज, बाकी सगळं अनलिमिटेड. 80 रुपयाला होतं. 120 रुपयाला एक स्पेशल पण होती. 80 रुपयेवाली खाल्ली. नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगितलं, जे बेस्ट आहे तेच तुम्हाला दाखवलं जाईल. छान होती मिसळ. पण आता एवढ्या ट्रॅफिकमधनं काय लोक, इथली लोकल लोक इथे येऊ शकणार, कारण की नगरला वगैरे जाणारे लोक, आता आज काही ट्रॅफिक कमी आहे. ट्रॅफिकमध्ये थांबून मिसळ खाण्या एवढं मजा येणार नाही, कारण की माणूस म्हणा जरा पुढे जाऊया. चला पुढचा प्रवास चालू करूया. तिथे काय आहे काय नाही, आज नक्की तुम्हाला नवीन काहीतरी पाहायला मिळेल. थंबनेल तर तुम्ही पाहिलाच असेल. चला तर मग. पुढच्या पोर्शन मध्ये पार्किंग केल्यानंतर इथले पार्किंगचे चार्जेस आहेत. दुचाकी 20 रुपये, म्हणजे 40, 50, 60 रुपये. मिनी बसला 60 रुपये पावती आहे. इथं पावती करायचं आणि आत जायचं. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलोय तुळापूर. वाघोलीपासून साधारणतः 15 किलोमीटर नगर रोडला हे ठिकाण आहे. लोणीकंद फाटा म्हणला जातो. तिथून डाव्या साईडला गेल्यानंतर साधारणतः मला वाटते एक 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती तुळापूर हे ठिकाण आहे. तुळापूरचे अगोदरचं नाव नागरगाव व या तुळापूर नगरीत एक दुर्दैवी प्रसंग घडला. या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले, तसेच दुःखाचे डोंगरही अनुभवला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजांची हत्या असाच एक दुर्दैवी दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजेंनी कारभार आपल्या हाती घेतला. स्वराज्याच्या शत्रूंना अक्षरशः सळो की पळो केले. परंतु फेब्रुवारी 1689 साली संभाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेबने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणले. तब्बल 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथेच अत्यंत हलाखीने 11 मार्च 1689 साली त्यांची निर्घृण हत्या केली गेली. जवळच नदीच्या काठावर वसलेल्या वडू बुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आला. आता आपल्याला स्वराज्य सहजपणे गिळता येईल असे औरंगजेबला वाटत होते, परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामुळेच औरंगजेबला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीही विजय मिळवता आला नाही. अशा या घटनाक्रमामुळे तुळापूर व वडू बुद्रुक या दोन्ही गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधीस्थळ पाहायला मिळतात. अनेक हाल अपेक्षा होऊनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो, तर या ठिकाणाला बलिदान स्थळ बोलले जाते. हे ठिकाण आजही आम्हा तरुणांसाठी शक्तिस्थळ आहे. या ठिकाणाला इतिहासासोबत धार्मिक महत्त्व व निसर्गाची जोड देखील लाभली आहे. आता भीमा आणि इंद्रायणी या नद्याच्या त्रिवेणी संगमावर निघालो. संगमाजवळ अन्य छोटी मोठी बरीच मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकी श्री विष्णू महाबळेश्वर मंदिर, श्री विष्णू रामेश्वर मंदिर, कोटेश्वर मंदिर ही विशेष उल्लेखनीय आहेत.
त्याशिवाय शिवकालीन गणेश मंदिर, श्री अंबाजी माता मंदिर, साईबाबा मंदिर, श्री शनी महाराज मंदिर, भगवान महादेवाचे हे प्राचीन मंदिर. मंदिरातील खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक तुळापूरला येथील मंदिरे पाहण्यासाठी व छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. ते मंदिर गाभाऱ्यात जाण्याअगोदर श्री गणपती व विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात श्री गणपती व हनुमानाचे छोटे मंदिर तसेच उंच दीपमाळ देखील आहे. काही वेळ मंदिर परिसरात विसावलो. ऐतिहासिक ठिकाण कसे वाटले नक्की कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन ठिकाणांची माहिती व ठिकाण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर जय महाराष्ट्र.